साठविला हरी साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्याची सरली रझार त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्याची सरली रझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरू निधी उरी त्याची सरली रझार झाला सफल व्यापार विठाला प्रस्तुत करामाईच्या कुशीत वसलेल्या बारामती नगरीमध्ये हिंगणे परिवारांचं असलेलं हे देवस्थान पांढरीचा महादेव या पुण्यक्षेत्री ज्यांच्या योगे हा तुम्हा सर्वांना योग आला परमपूज्य आदरणीय गुरुवर्य देहूकर माऊलींच्या या परंपरेमध्ये सर्व जगाला उपदेश करणारे अनंत विभूती असलेले ज्यांच्या दैवयोगे या ठिकाणी 100 कीर्तनकार टाळकरी म्हणून उभे आहेत ते परमपूज्य या ठिकाणी उपस्थित असलेले शंकर महाराज पांचाळ अर्थात गुरुजी आजची जी कीर्तन सेवा आहे ती वडगावकर महाराजांची माझं दैव बलवत्तर तुम्हा सर्वांचं या निमित्ताने दर्शन झालं बापू माझं दैव बलवत्तर आहे हो टाळी त्यांना का वाजवतो मीच वाजवतो ना योग असावा लागतो आणि योग असला की परमार्थ जिवंत राहतो जीवनामध्ये योगाला खूप महत्व आहे जोडण्याचा प्रकार फक्त संत साहित्यामध्येच आहे असं नाहीये भौतिक जीवनामध्ये सुद्धा योग महत्वाचा आहे आणि तो योग या ठिकाणी गणेश महाराजांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आला कशी आठवण झाली तुम्हाला मलाही कळेना की आजची सेवा माझी थोडीशी मोकळी बरेच श्रोते या ठिकाणी माझ्या परिचित आहेत कारण हे माझं गाव आहे तुमच्या पाठीमागे बसलेले आमचे ढवाण पाटील कायम परमार्थामध्ये पुढे असलेले इकडे प्राध्यापक मंडळी आहेत काही पाठीमागे प्राध्यापक मंडळी आहेत पुन्हा ग्रामस्थ आहेत इकडे आमची गुरुवरी आहेत शाहूला ज्यांनी मला शिकवलं इथे या मंदिराचा खूप सहवास लाभला ज्युनियर कॉलेजला शाहूला होतो बरोबर आहे दुधाने सर आहे हरकत आहे आणि मुख्याध्यापक त्यावेळी पडलल्लू सर तुम्हा सर्वांच्या परिचयाचे असतील त्यावेळी मी तिथे होतो तसा मी स्पोर्ट्सचा विद्यार्थी त्यामुळं बऱ्याच वेळा इकडे मंदिरातच असायचो वर्गात नसायचो हे मला सांगायचं पण आयुष्यामध्ये परमार्थ जिवंत राहिला तो वडिलांची परंपरा त्या दैवयोगाने आज या ठिकाणी तुम्हा सर्वांचं दर्शन झालं या दर्शनानिमित्त व्यास पौर्णिमेचं महत्व या ठिकाणी आहे गेले 4 वर्ष या ठिकाणी आपण हा उत्सव साजरा करतोय पहिला उत्सव झाला तो मला वाटलं मध्य प्रदेशामध्ये चित्रकूट पर्वतावरती दुसरे 2 झाले ते पळसदेवच्या शेजारी कवठळीच्या जवळ छोटीशी वाडी आणि आजचा हा गुरुपौर्णिमेचा 4था कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये पहिली सेवा माझी आणि त्या सेवेसाठी निवडलेला अभंग
जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी सुप्रसिद्ध साधू तुकोबारा यांचा 4 चरणांचा उपदेश आणि नाम या दोन्हींचा समन्वय असणारा अभंग. विठाला माझी इकडच्या मंडळींना थोडीशी विनंती आहे. घसा बसलेला आहे त्यामुळं स्वराकडे माझ्या अजिबात लक्ष देऊ नका आणि असं समजा की मी आपसुरी आहे. क्षमा मागतो या सर्वांची, कारण स्वर चालेना पण तरीही आधी गुळ पाहिल्यानंतर असं वाटलं बरं झालं, कारण गुरुजी हसल्यानंतर तर आणखी पुन्हा बरं वाटलं. त्याचं कारण असं आहे की भावना मनात राहू नये म्हणून मी एक खडा खाल्ला. कारण बऱ्याच वेळा असं होतं मांडलाय समोर पण खाता येत नाही, म्हणून मी एक खाल्ला, आता परत नाही खात. असो, आजची सेवा ही गुरु परंपरेमध्ये साजेशी अशी सेवा आहे. अनन्य प्रकारचं जे महात्म्य आहे ते गुरूंचं असतं आणि त्या निमित्ताने आजची ही सेवा आणि या सेवेसाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठाला पांडुरंगा करू प्रथम नमनुसरे जनसंताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार. आणि आता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव शुभ कार्येषु सर्वदा. विठाला 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 साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय तुम्हाला सर्वांना देव हृदयामध्ये साठवा आणि साठवण्यासाठी ज्यांची आवश्यकता आहे त्याच्या संदर्भात थोडीशी मी प्रारंभी या ठिकाणी चर्चा करणार आहे. याचं कारण असं आहे, ज्या निमित्ताने आजची ही सेवा आहे सर्वांना ज्ञात आहे. आषाढी पौर्णिमेला एक विशिष्ट महत्व आहे, व्यास पौर्णिमेचं. हेही सर्व श्रोत्यांना ज्ञात आहे. म्हणून मी आता आजची जी सेवा आहे ती तिकडे बघून करत नाही, आमच्या बारामतीकरांच्याकडे बघून करतोय. त्यामुळे तुम्ही समजा सगळं बरोबर आहे. याचं कारण असं आहे की प्रारंभी ज्यांची सेवा आहे ते जर नसतील तर अडचण येते. कारण लोकांच्या मनात भावना अशी असते, श्रोत्यांच्या मनामध्ये भावना अशी असते की ज्यांची सेवा त्यांचंच ते कीर्तन असावं आणि समोर पाहिलं मला, मग थोडासा कुठेतरी तो भाव येऊ शकतो. म्हणून माझे वडील दृष्टांत सांगायचे. एकाच घरचे 2 जावई, सासरवाडी थोडीशी आडवाटेल असल्यामुळं गावाकडे जावं अशी पहिल्याची भावना झाली म्हणून थोरलं गावाकडे निघालं सासरवाडीला. सासरवाडीला निघाल्यानंतर एका फाट्यावरती उतरलं. तिथून पुढे 2-3 किलोमीटर आतमध्ये गाव. 12 वाजता बरोबर त्या फाट्यावरती उतरला. चालत पुढे निघाला. 12:30 पर्यंत चालत आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की सासरे बुवा आंब्याच्या झाडाखाली बसलेले आहेत, रानातली बैल सोडलेली आहेत आणि जेवायला बसले. म्हणून आलेल्या जावयाला रामराम घातल्यानंतर सासरे बुवांनी सांगितलं, जावई बापू इथं जेवताय का घरी जाताय? जावई बापूंनी पाहिलं, ताटामध्ये चटणी आहे, कांदा आहे, भाकरी आहे, याच्यापेक्षा घरी चांगला बेत असेल. मग त्यांनी सांगितलं घरीच जातो. घरी गेला. घरी गेल्यानंतर सासूबाईंनी पुन्हा तिथे चांगला बेत केला असं समजा. सासूबाईंनी बेसन भाकरी केला आणि सांगितलं, जावई बापू याला श्रीखंडपुरी समजा, कारण आला ते आला, पुन्हाचा आला, त्यामुळं आता लगेच मी काही करू शकत नाही, तुम्ही याला श्रीखंडपुरी समजा. ते समजलं. त्याला असं वाटलं गडबडीमध्ये आपण आलो, संध्याकाळी चांगला बेत असेल. पुन्हा ते संध्याकाळी गेलं.
संध्याकाळी पुन्हा बेसन भाकरी, पुन्हा सासूबाईंचे ते शब्द, जावई बापू आला ते आला, उन्हाचा आला, तुम्ही तर पाहिलं हे रानातच होतं, ते काय घरी आले नाहीत, त्यामुळे बाजारला काय जाता नाही आलं, रविवारची मंडई बरीच बंद असते, म्हणून आता हेच काय करा, श्रीखंडपुरी समजा. याला पुन्हा वाटलं सकाळी तरी चांगला बेत असेल ना, मग सकाळी पुन्हा श्रीखंडपुरीच्या ऐवजी बेसन भाकरी. आणि मग यानं काय समजायचे ते समजलं आणि सासरवाडी सोडून घरी आले आणि धाकट्याला सांगितलं सासरवाडीला जाऊ नको, बेसन भाकरी शिवाय काही मिळत नाही. पण ते हुशार होतं, प्राध्यापक होतं, मी तुमचं नाही सांगत. ते घरी गेलं, पुन्हा तीच वेळ, 12ची गाडी, 12:30ला बरोबर त्या वडाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली जावई बापूंनी आपली बैल सोडलेली. पुन्हा सांगितलं, जावई बापू इथं जेवताय का घरी जाताय? नाही म्हणते घरीच जातो. हे घरी गेलं, पुन्हा सकाळी तोच बेत, संध्याकाळी तोच बेत, आता थांबायचं नाही, मला पुढे जायचंय. पुन्हा निघताना ज्यावेळी बेसन भाकरी समोर आली त्यावेळी यानं भाया माग सारल्या आणि सासूबाईच्या मुस्करात दिली. हो, आणि सांगताना त्यानं सांगितलं, सासूबाई माझी नसून मामाजीची समजा. माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, महाराज नसून वडगावकर समजा. विठाला विठाला. माझा विषय असा आहे, गुरुपौर्णिमेचं आज खूप महत्व आहे. त्याचं कारण असं आहे, आपण पाहतो भारतीय परंपरेमध्ये काही सण, उत्सव, तिथी त्यांना खूप वेगळं महत्व आहे आणि त्यातली आज ही व्यास पौर्णिमा आहे. एक कथा सर्वांना ज्ञात आहे की व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला, ही एक कथा. आणि दुसरं महत्व असं आहे की याच पौर्णिमेला त्यांचा जन्म का, तेही पुन्हा आणखी एक कारण आहे. जगाला गुरुतुल्य असणारे व्यासमुनी, साऱ्या जगाला ज्यांचं उच्छिष्ट खावं लागतं, या परंपरेमध्ये या पौर्णिमेचं महत्व थोडंसं वेगळं आहे. कारण ही पौर्णिमा नाहीये. माझ्याकडे रागाने बघू नका, त्याचं कारण असं आहे, शीतलता जी आहे ती अत्यंत कमी प्रमाणामध्ये या पौर्णिमेला प्राप्त होते. म्हणजे कोजागिरीची जर आपण पौर्णिमा पाहिली तर स्वच्छ प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. वाटसरूला सुंदर वाट दाखवावी, त्या वाटेला मार्गदर्शन करावं, शीतल किरणांनी रस्ता पुढे जावा, एवढी सुंदर जर पौर्णिमा असेल तर ती कोजागिरी आहे. पण या पौर्णिमेला कुठेतरी एखादा शीतल किरण आपल्यापर्यंत पोहोचतोय, तोच ढग आडवा आलेला आहे. त्या ढगाचंही महत्व आहे. पुन्हा कुठेतरी ढग थोडासा दूर जावा, कुठेतरी शीतलता प्राप्त व्हावी. पुन्हा काळोख आहे, पावसाळा आहे, रात किड्यांचा आवाज आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये जो वाटसरू आहे तो वाट चालतोय. मग कुठेतरी त्याला थोडीशी शीतलता प्राप्त व्हावी. हे सगळं मी सांगतोय, त्याचं कारण असं आहे की आजचं महत्व वेगळं आहे. या पौर्णिमेचं महत्व ज्यांना प्राप्त करायचंय त्यांनी जीवनामध्ये गुरु करावा. त्याचं कारण असं आहे, आपल्या आयुष्यामध्ये तप्त झालेले सगळे विकार, अत्यंत त्रास देणारे जर काय असतील ना तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आहेत. मी त्या विषयामध्ये जास्त जात नाही. पण जे षड विकार आहेत, षड उर्मी आहेत, या सर्व आपल्याला कायम स्वरूपी ताप देणारे आहेत. आता त्या किती ताप देतात माझ्याच्यानं न सांगणं बरं. म्हणजे भल्या भल्यांना गदा मारण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. असो, पण पुढे जाऊया. मग काय होतं, असा जो शिष्य अनंत प्रकारच्या विकारांनी ग्रस्त झालेला आहे,
या वातावरणामध्ये चालण्याचा प्रयत्न करतोय, फक्त मनामध्ये त्याचा जिज्ञासा असावी, त्याच्या मनामध्ये तो भाव असावा ज्याला आम्ही श्रद्धा म्हणतो. आणि जिज्ञासा कशाची आहे? ती एक कोणतं तरी रहस्य आहे आणि त्या रहस्याकडे मला वाटचाल करायची. असा जो साधक या रस्त्याने निघालेला आहे, ज्याच्या मनामध्ये जिज्ञासा आहे, त्या साधकाला मार्गदर्शन करण्याची ताकद फक्त या पौर्णिमेमध्ये. म्हणून आज ही पौर्णिमा आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. एकीकडे पौर्णिमेचं महत्व आहे, एकीकडे गुरूंचं महत्व आहे आणि दुसरीकडे शिष्याचं महत्व आहे. तुला ज्ञान प्राप्त करायचं असेल ना, तर हृदयामध्ये श्रद्धाभाव आवश्यक आहे. ज्यांच्या चरणावरती तू श्रद्धा ठेवतोय तिथे तुला ज्ञान प्राप्त होऊ शकतं, पण गरज आहे तत्परतेची. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. इंद्रिय तर संयमित असावीच लागतात. आणि अशी जो वाटचाल करतो त्या शिष्याला अज्ञात सत्तेचं सर्व सुख प्राप्त होतं, ज्याला माऊली वेगळ्या पद्धतीने सांगतात की हे साधनी, मला ते सुख पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यांना आनंद झाला. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, तो हा विठ्ठल बरवा. हे पाहण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामुळे प्राप्त होतं. शंकर महाराज एवढी सगळी मंडळी उभी करणं हे सामान्यांची ताकद नाही, हे मी जाणतोय. तर मीही आळंदीला होतो 80 ते 86. पांडुरंग बाबांच्याकडे पखवाज शिकलो. कीर्तनाचं पुढे शिक्षण नाही घेता आलं, कारण कॉलेज कंटिन्यू करत गेलो. आज एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. फक्त घराची परंपरेला खूप वेगळं महत्व आहे. आणि इकडे आपण पाहतो, माझं असं मत आहे, घाट दोन आहेत पण तत्व एक आहे. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्था आणि देहूकर माऊली संस्था, त्या काळातल्या या दोन, हे दोन घाट आहेत. ज्यांना आंघोळ करायची ना, त्या दोनच घाटावरती आंघोळ करायची, दुसरा घाटच नव्हता. आणि नाहून जर निघायचं असेल ना, तर तिथे जावं, त्याच घाटावरती जावं, अशी ही परंपरा. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे, घाट वेगळे आहेत, तत्व एक आहे. विचार वेगळे नाहीयेत, तत्व एक आहे. म्हणून तत्वाशी निगडीत जर परमार्थ असेल तर तो शुद्ध परमार्थ राहतो. आणि हा शुद्ध परमार्थ माऊलींच्या रूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचला आणि हजारो संत मंडळी या माध्यमातून उभी राहिली. मी श्रोत्यांना विनंती करतो की या संदर्भामध्ये एकदा सर्वांनी माऊलींचं टाळ्याच्या गजरात धन्यवाद. वारकरी संप्रदायामध्ये परंपरेला खूप महत्व आहे आणि ही परंपरा जागृत ठेवणं अलीकडे खूप अवघड आहे. अवघड आहे पण काळाची गरज आहे. आणि म्हणून मी थोडंसं महाराजांशी बोलताना बोललो होतं मगाशी, लक्ष्मण महाराजांची थोडीशी चर्चा झाली की म्हटलं देवाकडे सौंदर्य आहेच, पण देवापेक्षाही जास्त सौंदर्य जर कुणाकडे असेल ना तर ते गुरूंच्याकडे. कबीर महाराज त्या स्वरूपाला वर्णन करताना सहज बोलून जातात, गुरु गोविंद दो खडे काके लागो पाय, बलिहारी गुरु आपणे जिन दियो गोविंद बताय. ईश्वर दाखवण्याची ताकद ही गुरुमध्ये आहे. म्हणून माझ्या दृष्टीनं भगवंत जरी माझ्या समोर उभा राहिला तरी माझ्या दृष्टीनं मला माझे गुरु महत्वाचे आहेत. ज्ञानदेवा म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. या गुरु परंपरेमध्ये आजची सेवा माझ्या वाट्याला आली, मी स्वतःला धन्य समजतो. विठाला अशी ज्यांची भूमिका आहे त्यांनी देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं, असा मला विषय मांडायचा होता. म्हणून मी आता माझ्या विषयाकडे येतो.
ज्यांनी संत परंपरा सांभाळली, जगाला मार्गदर्शन केलं, उपदेश करण्याची क्षमता आधी स्वतः घेतली, त्या गुरु पौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी आपण जो प्रकाश पाहतोय तो या पद्धतीचा आहे. ही सूर्याची किरण नाहीत, ही चंद्रमाची शीतल किरण आहेत. सूर्याची प्रखरता जाणवते, वारकरी संप्रदायामध्ये शीतलता जाणवते. आणि ही शीतलता तयार करण्याची ताकद ही गुरूंच्या मध्ये आहे. म्हणून आजच्या सेवेला थोडस वेगळं महत्व आहे. मी वारंवार हे का सांगतोय तर त्याचं कारण असं आहे की त्यांच्या योगे हा तुम्हा सर्वांना आलेला योग आहे. आपल्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की पावसाळ्यामध्ये पांढरीच्या महादेवाला दर्शनाला सुद्धा संध्याकाळी लोक कानकुन करतात. बापू कुठे? एवढ्या रात्री इकडे यायचं कसं? बरोबर आहे. हा, सोमवारी येतील 5च्या आधी, 6च्या पर्यंत, 7 पर्यंत, त्याच्या पुढे बरं 9 वाजता इथे येऊन बसण्याची ताकद आहे का? नाही हो. म्हणजे चिंतनाला इतका छान एकांत या ठिकाणी आहे तरी सुद्धा दुर्लभता आहे. मग हा सर्व योग कशामुळे? तर त्यांच्यामुळे आहे. म्हणून आजची सेवा ही मी त्यांना समर्पित करतो. का? तर त्यांनी आपल्या हा म्हणजे पुढे बसलं म्हणजे माझं चुकत नाही हो. हा, हृदयामध्ये ज्यांनी देव साठवला, आज त्यांना ही सेवा समर्पित आहे. म्हणून अभंगाचं चिंतन मांडण्यापूर्वी मी हे तुम्हाला सांगतो की देव ते साठवू शकतात ज्यांचं हृदय मंदिर आहे. मंदिरामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी आवश्यक आहेत. आपल्या सर्वांचा तो अभंग पाठ आहे. फक्त पहिलं चरण, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आता त्याच्या पुढे आम्ही सांगतो, पावे धावनिया घरा राहे धरोनिया थारा, कीर्तनाचे बाटे बरा दिया ऐसा लोटे. कोण आहे? तो देव आहे. कुणाच्या हृदयामध्ये? ज्याच्या हृदयामध्ये दया आहे, ज्याच्या हृदयामध्ये शांती आहे, क्षमा आहे, त्या हृदयामध्ये देव राहतो. याचा सरळ अर्थ आहे की जिथे दया आहे, जिथे क्षमा आहे, जिथे शांती आहे, ते मंदिर आहे. आणि अशा मंदिरामध्ये देव राहतो हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. म्हणून तो कसा साठवावा यासाठी या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, साठविला हरी. आता प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो की तुकोबाराय तुम्ही समंता देव साठवा, पण देवाबद्दल आम्ही असं ऐकलेलं आहे, देव जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये देवाचं अस्तित्व आहे. मग देवाचं अस्तित्व जर प्रत्येक कणाकणामध्ये असेल तर ते हृदयामध्येही असलं पाहिजे. जर हृदयामध्ये असेल तर पुन्हा त्याला साठवण्याची गरज काय? दुसरा आणखी एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. एवढं मोठं देवाचं व्यापक स्वरूप आहे की 11व्या अध्यायामध्ये ज्यावेळी त्यानं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, अर्जुन सुद्धा सांगतोय, देवा हे एवढं मोठं रूप मी माझ्या डोळ्यामध्ये सामावू शकत नाहीये. मग तो आणखी छोटा हो. याचा अर्थ असा आहे की देवाचं स्वरूप खूप व्यापक आहे. हे सर्वांना ज्ञात आहे की ज्याने वामनाचा अवतार धारण केला त्यावेळी यानं इतकं मोठं रूप धारण केलं की स्वतःच्या पायामध्ये ब्रह्मांड व्यापलं. मग महाराज तुम्ही आम्हाला सांगा, जर एवढा मोठा देव असेल तर एवढ्या छोट्याशा हृदयामध्ये मावेलच कसा? आणि तुम्ही तर म्हणता त्याला साठवा. आज जगत असं आहे की कोणत्याही गोष्टीला पुरावा मागतं. आपल्याकडे म्हण आहे, बाप तरी दाखव नाही तर श्राद्ध तरी कर. तसं याला पुरावा आहे का की ज्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवला मग आम्ही मान्य करू हृदयामध्ये देव साठवला जाऊ शकतो. अगदी याचं थोडक्यात चिंतन मांडायचं आणि पुढे जायचं. विठाला विठाला प्रश्न निर्माण केला होता, देव कणाकणामध्ये आहे मग तो हृदयामध्ये आहे. तुकोबाराय म्हणतात तुझंही बरोबर आहे, माझंही बरोबर आहे.
तो साधक म्हणतो तुमचंही बरोबर माझंही बरोबर, दोघांचं बरोबर कसं? हो म्हणले असू शकतं. म्हणले कसं काय? म्हणले सांगतो. कल्पना करा, बारामती, मग चांगल्या चांगल्या माणसाला उभं राहावं लागतं, गाडीमध्ये जागा मिळत नाही. असाच एक जण प्रवासी स्टँडवरती चढला. गाडीमध्ये चढल्यानंतर त्याला बसायला जागा मिळाली माळेगावला. तोपर्यंत ते उभं होतं. कंडक्टर तिकीट काढत काढत याच्या जवळ आला आणि त्याला विचारलं, तिकीट काढलं का? त्यानं सांगितलं नाही काढलं. मग यानं म्हटलं द्या ना. आणि मग कंडक्टरने विचारलं कुठं बसला? आणि मग त्यानं सांगितलं माळेगाव मध्ये. कंडक्टर मोठ्यानं बोलू लागलं, लाज वाटतंय का? बारामतीत चढलेला मी पाहिलं, खुशाल म्हणतोय. ते बारामतीच होत. त्यानं पुन्हा मोठ्यानं आवाज चढला, ए चढलो म्हणला बारामतीला, बसलो कुठे? माळेगावला. तुझंही बरोबर आहे, माझंही बरोबर आहे. तुकोबा आहे म्हणतात, तुझंही बरोबर आहे, माझंही बरोबर आहे. तुझं म्हणणं रास्त आहे. मी बारामतीला चढलो, बसलो कुठे? माळेगावला. तुकोबा आहे, तुमचं म्हणणं आहे देवाचं अस्तित्व प्रत्येक कणाकणामध्ये, हे आम्हाला मान्य आहे, हृदयामध्येही ते आहे. मग पुन्हा साठवण्याची गरज आहेच. विठाला विठाला अशी गरज आहे. आणि मग तुकोबा आहे खूप छानसं सांगतात की बाबांनो, देव हृदयामध्ये आहे, पण पुन्हा त्याला साठवण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे, तो हृदयामध्ये जर आपल्याला दिसायचा असेल ना, तर त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहे. आता हे सर्वांना ज्ञात आहे, हे सर्वांना माहिती आहे की देव दोन स्वरूपामध्ये कायम आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. निर्गुण स्वरूपामध्ये तो कणाकणामध्ये आहे, पण सगुणामध्ये जर त्याला आणायचा असेल तर साठवण्याची प्रक्रिया करावीच लागते. ती कशी? आणि मग हरिपाठातलं सुंदर उदाहरण आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. दुधामध्ये तूप आहे का? ज्या दुधामध्ये तूप नाही त्याला दूध म्हणावं का? नाही. दुधामध्ये तूप आहे, मग दिसत का नाही? प्रक्रिया करावी लागते. किती दिवसाची? कमीत कमी 10-12. त्या दुधावर साय यावी लागते. साय अलीकडे माऊली आमची मुलं शुद्ध बोलतात. ज्युनियरची मी मागे उदाहरण दिलं होतं. कशी शुद्ध बोलतात? ज्युनियरची मुलं सिनियरला आली की त्यांना असं वाटतं सिनियरची सगळीच मुलं शुद्ध बोलतात, आणि म्हणून कुठे कोणता शब्द कसा बोलावा हे त्यांच्या लक्षात येत नाही. मग ते एकदा एकमेकांना बोलताना नेहमी असं बोलतात, आज ना आमच्या घरी खूप छान दूध तापवलं होतं. उठाची असं गोल करायचं, हे दोन्ही गोल करायचे, मग बोलायचं. मग काय झालं असं, आणि मग ते सांगतो दुसऱ्याला, आज ना आमच्या घरी इतकं छान दूध तापवलं होतं, त्याच्यावरती ना शाय आली होती. हा, दुधावर शाय येत नाही, साय येते. हा, तू कशी आली ग? आणि मग ती दुसरी मैत्रीण तिसरीला सांगते, मी ना आताच वेस्टीने आले. वेस्टीने कुणी येतं का? एसटीनेच यावं लागतं ना. आपण ओढून ताणून आपलं शुद्ध बोलायचं. आज तुमच्या गावात काय आहे ग? विलक्षण. विलक्षण नसतं, इलेक्शन असतं. असो, माझा विषय आज तो नाहीये. तरी माऊली नाईलाज होतो. बाकीचे श्रोते आमचे बारामतीचे, त्यांना हे द्यावं लागतं. माझा विषय असा आहे, तापलेल्या दुधावर जशी साय येते, त्या साईचं विरझण घालावं लागतं. आणि ते विरझण घातल्यानंतर 7-8 दिवस ते ठेवावं लागतं.
त्यानंतर मंथनाची प्रक्रिया आहे. सकाळी लवकर उठावं लागतं, पहाटेच्या गार वातावरणामध्ये थंड पाण्यात त्याचं घुसळण करावं लागतं. तूप मिळालं का? अजून नाहीये. तो लोण्याचा गोळा घ्यावा लागतो, तो चुलीवर ठेवावा लागतो पातेल्यासहित. हो, नाही तर अलीकडे काय ते रेसिपी आल्यामुळं सगळं बिघडतं. रेसिपी मध्ये असं लिहिलेलं नसतं ना, जाळ किती लावायचा. नको, 9:30ला संपवायचंय मला. आणि मग असं तापलेलं सगळं ते दूध, त्याचं विरझण, आणि विरझण झाल्यानंतर मंथन करावं लागतं. पहाटेच्या थंड वातावरणामध्ये गार पाण्यामध्ये तो लोण्याचा गोळा तयार होतो, तो चुलीवरती ठेवावा लागतो. आता सांगावं लागत नाही, तूप तयार झालं का? शेजारून आवाज येतो, काकूंनी कळवलं वाटतं. बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे की तुपाचा सुगंध शेजारून दुसरीकडे दरवळतो. हाच तुपाचा सुगंध आळंदीहून बारामती पर्यंत येऊ शकतो. ही ताकद आहे. आणि तो प्रत्येक सात्विक हृदयाला जाणवल्याशिवाय राहत नाही. फक्त हृदय सात्विक असावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात हृदय मंदिर असावं लागतं. हे लक्षात घ्या. असं तापवलेलं दूध, त्याचं लोणी, त्याचं तूप तयार झाल्यानंतर आणखी एक प्रक्रिया महत्वाची. तत्परता आणि कायमस्वरूपी टिकवण्यासाठी ती निरंतर प्रक्रिया असावी लागते. म्हणजे परमार्थ फक्त 2 दिवसासाठी करावा आणि नंतर करू नये. नाही, परमार्थात येताना तातडी करावी लागते आणि मग आल्यानंतर हळूहळू चालावं लागतं. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्ती जिया वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम. आणि इथं आल्यानंतर हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. जे पाहिजे ते सुख या ठिकाणी आहे, फक्त गरज आहे हळूहळू चालण्याची. आणि म्हणून नित्य निरंतर परमार्थ जर आपल्याला जिवंत ठेवायचा असेल तर त्याला हृदयामध्ये साठवावं लागतं. हा माझा पहिला प्रश्न होता. दुसरा माझा प्रश्न असा होता, एवढा मोठा देव एवढ्या छोट्याशा हृदयामध्ये मावेल कसा? आपण थोडासा हडीपाठ जर उघडला तर हेही प्रमाण आपल्याला प्राप्त होतं. याला आकरण्याचं माध्यम आहे शुद्ध भाव. भाव भाव कळे. तो देव जर आकळायचा असेल तर शुद्ध प्रेम भाव आपल्या जवळ असावा लागतो. कशावरून? आणि मग अगदी सुंदर दृष्टांत या ठिकाणी सांगितला जातो. परंपरेमध्ये हा जुना दृष्टांत आहे. मी थोडस महाराजांशी चर्चा करतानाही हे बोललो होतो
की शंकर महाराज खंडारकरांचं कीर्तन वडिलांच्या खांद्यावर बसून ऐकणारा मी आहे. मला कळत नव्हतं त्यावेळी कीर्तन म्हणजे काय. मी चौथीला असायचो आणि अण्णा मला आळंदीला घेऊन जायचे. ऐकता ऐकता मी अण्णांच्या खांद्यावरती झोपायचो आणि पुन्हा मग ते उठवलं की अण्णांनी बाहेर आल्यानंतर सांगायचं, ह्याला अभंग म्हणतात, हे असं असं होतं, हे असं असं होतं. आणि मग करत करत आम्ही धर्मशाळेमध्ये यायचो. तो आनंद असतो परमार्थाचा. मी हे सांगण्याचं कारण असं आहे की ईश्वर प्राप्तीसाठी हा शुद्ध भाव आणि सेवा भाव या दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्याच्या हृदयामध्ये सेवा भाव आहे आणि शुद्ध भाव आहे त्यासाठी देव कितीही छोटा होतो, फक्त प्रमाण देतो, पुढे जातो. आपण सर्व ज्ञाती आहात, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्त देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हाद. दृष्टांत दिला असता, आता वेळ नाहीये, फक्त थोडस चिंतन या ठिकाणी मांडतो वेगळ्या पद्धतीनं. कसा आहे तो? खूप व्यापक आहे, दुर्लभ आहे, पण दुर्लभ असणारा सुद्धा सहज प्राप्त होतो. सोन्याचे पर्वत पर्वती पाषाण अवघे रानो रान कल्पतरू पर्या दुर्लभ विठोबाचे पाय केते हे उपाय न सरते. अनंत प्रकारची सेवा तुम्ही केली, अनंत प्रकारच्या तपश्चर्या, अनुष्ठान, साधना, सगळं व्यर्थ आहे. मग प्राप्त आम्ही करावा कसा? अगदी सुंदर उदाहरण तुकोबाराय सांगतात. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. माझ्या विठ्ठलाची आण घेऊन सांगतो, देव प्राप्त करायचा असेल तर शुद्ध भाव हृदयामध्ये असावा. या ठिकाणी हाच विषय आहे. देव किती जरी मोठा असला तरी त्याला छोटा करता येतो. क्लास 1 ऑफिसर सुंदरपैकी कॅनॉलच्या कडेला बनला असू द्या, ते बोलल्याशिवाय मलाही बरं वाटत नाही. आणि सुंदर असा बंगला आहे, समोर लॉन आहे अर्धा एकराचा, आणि घरामध्ये उशिरा पाणी आल्यामुळे बाळासाहेबांचं पुढ कौतुक आहे, वर्षाचं पोरग आहे. साहेब ड्युटीला गेल्यानंतर एक दिवशी बाळ घरामध्ये रडायला लागला. काहीच केल्या थांबेना, मोठ्यानं रडू लागला, बाबा घोडा. आणि मग आईने सांगितलं, बाळा ठीक आहे देते मी. म्हणून आपल्या जो चावीमध्ये एक छोटस किचन असतं, किचन अर्थ लावून घ्यावं म्हणून ते दाखवलं असं. हो असणार आहे, तुम्ही आता तिकडे नका बघ, माझ्याकडे माझी मदत झाली. हा आणि मग तो घोडा दाखवला. म्हणजे हा म्हणजे तो नाही. मग पुन्हा आणखी मग बाजारातून दुसरा घोडा आणला, चल मेरे घोडे, लाकडाचा घोडा, तो दाखवला. म्हणजे हा घोडा म्हणजे हाही नाहीये. मग अकलूजच्या बाजाराहून 16 लाखाचं घोडं कीर्तनात लगेच येतं. तो घोडा उभा केला, म्हणजे बाळा घे घोडा, म्हणजे हा नाही. आणि काहीच केल्या रडायचं थांबेना. म्हणून मिसेसने फोन लावला साहेबांना, अहो ऐकलेत का? त्यांनी हळू आवाजात सांगितलं, महत्वाची मीटिंग चालली परत. पुन्हा इकडून आवाज आला, मीटिंग बाजूला ठेवा. बाळ रडायचा थांबेना. आणि मग मीटिंग बाजूला ठेवली. त्यांना सांगितलं एक्सक्यूज, एक 10 मिनिटासाठी वेळ पाहिजे, लगेच आलो. लाल दिव्याची गाडी कॅनॉलच्या कडेला बंगल्याच्या शेजारी उभी राहिली. पळतच आतमध्ये गेलं. बाळ मोठ्याने रडत होतं आणि बाळाला सांगितलं, बाळा काय पाहिजे, का रडतोय? काय नाही बाबा, घोडा पाहिजे. मग एवढे सगळे घोडे, हो बाकीचे सगळे घोडे, त्याला जे पाहिजे ते घोडे वेगळे. आणि मग सगळे हे दाखवल्यानंतर म्हणजे तो नाही, मग तुम्हीच घोडा व्हा, तुम्हीच घोडा व्हा म्हटल्यानंतर त्या गवताच्या लॉनवरती साहेब घोडा झाला आणि त्याच्यावरती बाळ बसलं. बापाचा लगाम म्हणून त्या बापाचे कान बाळाने धरले आणि मग घोडा चालवायला सुरुवात केली. तेवढ्यात काही बाहेरची गट विकास अधिकाऱ्यांची मंडळी, अधिकारी मंडळी बंगल्याच्या बाहेर उभी होती. त्यांनी आतमध्ये डोकावून पाहिलं. बघा म्हणजे काय,
काल्याची ये मिसे, देव जरी झाले मासे, त्या न्यायानं या ठिकाणी बाहेरच्यांनी आतमध्ये डोकावल्याने सांगितलं, म्हणले साहेब कुठं झाले राव. आणि मग साहेबांनी सांगितलं, म्हणले तुमच्यासाठी साहेबच आहे, पण याच्यासाठी घोडा आहे. का? शुद्ध प्रेमाचा भाव माझ्या बाळाजवळ आहे, तो भाव या ठिकाणी आहे. तसं माझं तुम्हाला सांगणं आहे, ईश्वराजवळ जर दुसरं काही मागाल हे प्राप्त होऊ शकत नाही. मुळात मागूच नाही. मग मागितलं तर काय मागावं? जे संतांनी देवाजवळ मागितलं ते आपण मागावं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी असं कळा. आणखी पुढे मागायचं असेल, हे जी दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. असो, या न्यायानं देव छोटा होतो. जसा साहेब आपल्या मुलासाठी, तसा माझा देव माझ्या भक्तासाठी छोटा होतो. किती होतो? नामदेवाचं उदाहरण पहा. पुढे जाऊया. आणि महत्वाचा पुरावा काय? याला काही पुरावे आहेत. त्यातला पहिला पुरावा आहे हनुमंतराय. स्वतःच हृदय फाडून दाखवलं सीतामाईंना आणि सांगितलं, हा माझा राम आहे, त्याच्या शेजारी तुम्ही आहात, लक्ष्मण आहे, आणि मी सुद्धा आहे. कुठे? हृदयामध्ये. हा पहिला पुरावा. दुसरा पुरावा म्हणजे दुसराही आहे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कुंडला. म्हणजे आणखी पुरावा, म्हणजे फोटो मध्ये धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता बाबांनी आपल्या हृदयामध्ये साठवला. हा तिसरा पुरावा. आणि मग लक्षात आलं की देव हृदयामध्ये साठवला जाऊ शकतो. अभंगाचं पहिलं. चालीची नाही तर तुम्हालाच सगळा वेळ दिला. कीर्तन वेळेवर सुरू व्हायला पाहिजे होतं, मग आणखी आनंद घेता आला असता. पण नाईलाज होतो. काळाच्या आणि वेळेच्या पुढे आपण काहीही करू शकत नाही. असो, पुढे जाऊया आपण. साठविला हरी इथपर्यंत आपण आलो. हरी शब्द का वापरावा तुकोबरांनी?
त्याचं कारण असं आहे, तुकोबऱ्यांचा प्रत्येक शब्द हा सोलू नये, मोलू नये. वेधक जर परमार्थ करायचा असेल तर तुकोबऱ्यांच्या शब्दांचा अभ्यास करावा. म्हणजे एकच प्रमाण देतो, अनुरण या थोकडा तुका आकाशा केवरा. एका एका शब्दानं आकाशाला गवसणी घालावी एवढा अर्थ एका शब्दामध्ये. तसं इथे हरी शब्द अनंत प्रकारचे अर्थ देऊन जातो. त्यातला फक्त काही मोजका जो श्रोत्यांना भावेल तेवढा सांगतो आणि पुढे जातो. हरी या शब्दाचा अर्थ आहे ज्या सर्वस्व हरण करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे तो हरी. का तर हृदयामध्ये साठवण्यासाठी हरण करण्याची शक्ती त्याच्याकडे असावी लागते. काय हरण करतो? प्रमाण आहे. हरिने माझे हरिले चित्त. काय विसरले? भाव वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा. हा घराचा रस्ता बंद करण्याची ताकद हरीमध्ये असो. आता पुढे जाऊया. साठविला हरी जिही हृदय मंदिरे. हृदय हे मंदिर व्हावं लागतं हे सुरुवातीलाच मी सांगितलं. आता पुढे काय? आणि मग तुकोबाराय म्हणतात असं ज्यानं हृदयामध्ये साठवलं त्याचं काय होतं? अभंगाचं दुसरं. अशा चाली नाहीत ना ऐकलं तुम्ही, म्हणून म्हटलं वेळ पाहिजे होता. असो. त्याची त्यांची दोन्ही शब्द आहेत. एक पहिला शब्द आधी सांगतो, त्याची सरली येळझा. कारण जीही हृदय मंदिरी तर त्याची सरली येळझा. कुणाची? ज्यानं हृदयामध्ये साठवला. आता येळझार म्हणजे काय? आपल्या सर्वांना माहिती आहे की जिथं सारखं सारखं जाणं, पुन्हा येणं, पुन्हा जाणं, पुन्हा येणं, याला काय म्हणावं? येळझार. आणि तशी नाही कळली आपल्या भाषेत त्याला म्हणतात हेलपाट. नाही तसं कळलं तर ज्याची केस कोर्टामध्ये उभी आहे त्याला विचारा हेलपाट म्हणजे काय. हा, त्याचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा जाणं, पुन्हा येणं, पुन्हा जाणं, पुन्हा येणं. किती वेळा? हा, आता किती वेळा
जावे फरीत, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, या संसार चक्रामध्ये जो फसला तो बाहेर निघत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्याला या येरझारीमधून बाहेर पडायचंय त्यानं काय करावं? हृदयामध्ये देव साठवावा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरदी येरझार. येरझार संपली म्हणजे काय झालं? झाला सफल व्यापार. व्यापार सफल होतो. व्यापार सफल होण्याचं कारण माझ्यासारख्याने बारामतीत न सांगणं बरं बापू. आता सगळेच व्यापारी आहेत बारामतीमध्ये, बरोबर आहे ना? मग व्यापाराची सफलता कशामध्ये? पण माझ्यासारख्या अल्पमती माणसाने त्याचा अर्थ असा लावला की ज्यानं भांडवलाचा सदुपयोग केला त्याचा व्यापार सफल झाला. बरोबर आहे? मग काय भांडवल आहे परमार्थामध्ये? परमार्थातलं भांडवल महत्वाचं आहे. देवे दिला देह भजना गोमता. या देहाचा, या शरीराचा उपयोग, बरं मी असं म्हणेल, सर्वात परमार्थाचा जर मोठा शत्रू कोण असेल तर कोण आहे? हो नाही, शरीर. नंतर चित्त, नंतर बुद्धी. आता बाकीच्यांसाठी नाही, इकडचं थोडस. हो, आधी शरीर हे मुळात परमार्थाचं मुख्य शत्रुत्व आहे. का? जे आम्ही करावं असं म्हणतो त्या अहमने आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही. शरीर वाजवा टाळी म्हटलं तरी ते वाजवत नाही. कीर्तनामध्ये मोठ्याने जांभळी महाराजांच्याकडे बघून, मी इथलं नाही सांगत, बारामतीचं नाही, तावचीचं सांग, फक्त 2 तासासाठी. बरोबर आहे? हा, सर्वात बर. पुन्हा जर आपण असा विचार केला तर हे सुंदर शरीर परमार्थासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मग तुम्ही दोन्ही बाजूने कसं काय सांगता? भांडवलाचा ज्यानं सदुपयोग केला त्याचा व्यापार सफल झाला. शरीराचा उपयोग परमार्थासाठी केला, व्यापार सफल झाला. शरीराचा उपयोग संसारासाठी केला, नाही तरी गेला जन्म वाया. मग करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची ये पुरी वहावती. मग थारा नाही. थारा कधी आहे? भांडवलाचा सदुपयोग केला. इतके सुंदर अवयव जर देवाने आपल्याला दिले असतील ना, तर त्याचा उपयोग आपण चांगलाच करावा. म्हणून कथेची सामग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. तुकोबारा विनंती करतात, ही जी माझी गात्रे आहेत ना, हे परमार्थासाठी उपयुक्त आहे. याचा आनंद तुम्ही पहा. वारीच्या वाटेला जर आनंद घ्यायचा असेल तर गरज कशाची आहे? शरीराचे. ज्ञानोबा तुकाराम घ्यावा लागतो. आणि म्हणून मी नेहमी दृष्टांत देतो मौली. 84 वर्षाचं म्हातार दिवे घाटाच्या खाली, स्वतःची पडशी, टाळ हातामध्ये, पताका हातामध्ये आणि ETVचा कॅमेरा त्याच्या भोवती. त्याला विचारलं जातं, बाबा वारी घरात कधीपासून आहे? आणि मग ते 84 वर्षाचं म्हातार सांगतं, माझ्या आजोबाच्या बोटाला धरून वारीला यायचो, तेव्हापासून माझ्या घरात वारी आहे. पुन्हा त्याला विचारलं जातं, बाबा 4 किलोमीटरचा घाट आहे, आपण चढणार का? त्याही अवस्थेत त्या म्हाताऱ्याचे शब्द आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. माझ्या मनात माझ्या पांडुरंगाची तळमळ आहे, मी तिथपर्यंत जाणारच. हा दृढ विश्वास त्या वारकऱ्याच्या हृदयात आहे.
आणि म्हणून नेहमी सांगतो मी, 84 वर्षाचं तरणबांड घाट चढतं आणि 22 वर्षाचं म्हातारं टेम्पोत बसून पुढे परमार्थ जर करायचा असेल तर हे तिथं वापरावं लागतं, मग व्यापार सफल होतो. पण असो, चला व्यापार सफल झाल्यानंतर पुन्हा तुकोबारा थोडस चिंतन या वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर मांडतात. ते अशा पद्धतीनं हृदयामध्ये देव आला की हृदयाला पावित्र्य निर्माण होतं, शरीराला पावित्र्य निर्माण होतं, व्यापार सफल होण्याच्या मार्गावर येतो. आणि एकदा का या सगळ्या गोष्टी झाल्या की देवाबद्दल विश्वास प्राप्त होतो. आणि आपल्याकडे विश्वासदर्शक खूण म्हणजे हात. हाताचा अर्थ हातच आहे, घड्याळ नाही, असा अर्थ लावू नका. हो, बारामतीत आहे मी. हो, नाही तर काय कसा अर्थ निघेल कीर्तनामध्ये नाही सांगता येत. म्हणून माझा तो विषय नाहीये. माझा विषय फक्त हा आहे, हात. कसा? एखादा ग्रामीण शेतकरी ग्रामीणच असतो पण लक्ष देता शब्दावर. एखादा शेतकरी शेतामध्ये दारी धरत असताना एकर क्षेत्र आहे आणि एकराचं भिजाण झाल्यानंतर एखादं तुकडं शिल्लक आहे ऊसाचं भिजवण्याचं. मग ते काय म्हणतं? ते म्हणतं आता घाबरायचं कारण नाही, भिजाण पठ्ठ्याच्या हातात आलं. बरोबर आहे. काय झालं? आता भिजाण पठ्ठ्याच्या हातात कसं येईल? पाणी तर रानात आहे. पण विश्वासदर्शक खूण आहे, भिजनाबद्दल मला विश्वास प्राप्त झाला, आता कोरडं राहत नाही. बरोबर आहे. म्हणजे इथे लक्षार्थ आहे. म्हणजे लक्षार्थ परमार्थामध्ये महत्वाचा आहे. आईनं बाईला सांगितलं, बाये पापड घेऊन भाजीत बस. मग बाई उठली, तिनं पापडाचा डबा काढला, मी तिच्या भाजीत जाऊन बसली. पुन्हा आई आली, आईनं बघितलं, तुला पापड घेऊन भाजीत बस म्हटलं. म्हणजे बाईतच बसली, चुलीवरती भाज. बरोबर आहे ना? तसं बाळूला सांगितलं, बाळू काट तर नाही बघा, माणूस बघून कचरा टाक. मग त्यानं पाहिलं, कडक आलंय, इनशर्ट मध्ये. असं नाही अर्थ लावायचा, माणसाला पुढे जाऊ दे मग कचरा टाक. एक जण डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब काल दिलेलं औषध अजून कडू लागतंय. आणि मग डॉक्टरांनी पुन्हा सांगितलं, एक काम कर, घरी गेल्यानंतर जास्त पाण्यात घे. मग हे कॅनॉलवर गेलं, गळ्याच्या पाण्यात उभं राहिलं, तिथं औषध प्यायलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे आलं, डॉक्टर साहेब अजूनही औषध कडू लागतं, तुला सांगितलं होतं की म्हटलं जास्त पाण्यात घे. म्हणला गळ्याच्या पाण्यात उभं राहिलं. त्याचा अर्थ आहे चमच्यात जास्त पाणी घे, ते पी. सांगायचं होतं, आता नाही सांगत, पुढे जात. हर आला हाता मग कैसी भय चिंता. विश्वासदर्शक खूण आहे हात दाखवण्याची. का? देवाबद्दल विश्वास प्राप्त होण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते. हो, आणि परमार्थामध्ये तर ताकदीला खूप महत्व आहे. आनंद जर घ्यायचा असेल तर परमार्थात ताकद असावीच लागते, भले तरी देऊ असो. हा, सगळ्या दृष्टीनं आपल्यामध्ये ताकद असावी लागते आणि परमार्थ करण्यासाठी तर असावीच लागते. म्हणून विश्वासदर्शक खूण इथे हरी आला हाता मग कैसी भय चिंता. जीवनामध्ये फक्त दोनच गोष्टी आपल्याला त्रास देतात, एक म्हणजे भय, दुसरी म्हणजे चिंता.
नको त्या गोष्टीचं भय आहे आणि नको त्या गोष्टीची केलेली चिंता आहे. विचाराची प्रक्रिया मार्ग बदलला ही चिंता आहे आणि नको ते विचार डोक्यामध्ये आलं की भय. कशाचं भय आहे? आमचं कसं होईल. बघा तुम्ही काय कायचा चेहरा कायमच हे भय सांगतो. कसं काय? लय अवघड आहे बघ. कधी भी विचारा कसं काय? लय अवघड आहे. काय अवघड आहे विचारा? काहीच नसतं. बरे हो. चिंता कशाची आहे? भविष्याची. माझं कसं होईल? तू जाऊन बघ सगळं व्यवस्थित. थोडस जरा कंट्रोलच करा. आता मी तरी कंट्रोल करतो. मग भय आणि चिंता या दोन गोष्टी त्रास देतात. अगदी फक्त एक छोटस प्रमाण देतो. भगवंताने गोकुळामध्ये प्रवेश केल्याबरोबर पहिली प्रक्रिया घडली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. आता हेच प्रमाण आपण इथे लावून घेऊया. या शरीररूपी गोकुळामध्ये हरीने प्रवेश केल्याबरोबर पहिलं कार्य काय झालं? चिंता ते पळाली. तिला थाराच नाहीये. देवाजवळ चिंतेला थारा नाहीये. का? ज्यानं सर्वस्व वाहिलं त्याचा भार त्याच्यावरती आला. म्हणून कथा खूप मोठी आहे. फक्त जाता जाता बापू दिग्दर्शन करतो. आता माझा नाही लागेल अभंगाचं चिंतन करावं पण तुम्हाला दिलेला शब्द पाळणार आहे. 9:30ला 1 मिनिट पुढे नाही. चालेल ना? तुम्ही म्हटला होता 9:30 पर्यंत पण मला विषय तर मांडता आला पाहिजे म्हणून 1ही मिनिट पुढे नाहीये. अगदी माझ्याकडे फक्त 13 मिनिट आहेत माझ्या मताप्रमाणे. तेवढ्या 13 मिनिटामध्ये मी संपवणार. असो. पांडवांच्या वरती अनंत प्रकारची संकट आली. फक्त मनामध्ये शुद्ध भाव आहे. देव आमचं रक्षण करेल. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. ती का केली? शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं काहीही कर आणि म्हाताऱ्याला राग आण. आणि रागाच्या भरात जर त्यांनी प्रतिज्ञा केली तर समज पांडवी पृथ्वी झाली. शकुनीने तो डाव रचला. दुर्योधनाला भीष्माचार्यांच्याकडे पाठवलं आणि भीष्माचार्यांना भाग पाडलं प्रतिज्ञा करायला. काय म्हटला तो? गेल्याबरोबर सांगितलं 6 दिवस झालं युद्ध पाहतोय मी. कौरवांच्या बाजूचे सगळे मरतायत. पांडवांच्या बाजूचं अजून एकही मेलं नाही. याचा अर्थ असा आहे खाता आमचं आणि प्रचार त्यांचा करता. शब्द लागले आणि रागाच्या भरात प्रतिज्ञा केली. दुर्योधना अरे समजला काय? मी प्रतिज्ञा करतो उद्या एकही पांडव ठेवत नाही. ही माझी प्रतिज्ञा आहे. आता प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी. काळजी देवाला आहे. सगळ्या पांडवांच्या शिबिरामध्ये चिंता निर्माण झाली. आता पांडव राहत नाही. प्रतिज्ञा भीष्माचार्यांची आहे. कुणीतरी धर्मराजाजवळ जाऊन विचारलं आपल्यापर्यंत वार्ता आली का? म्हटले काय? म्हणजे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा आहे? उद्या एकही पांडव ठेवत नाही. भीष्माचार्य क्षमा करा धर्मराजाचे शब्द फक्त एवढे होते. हे देवाला समजलं का? आणि मग त्या सेवकाने सांगितलं हे देवाला समजलं. स्मित हास्य केलं धर्मराजाने आणि सांगितलं तुझं काम झालं तू जा. निर्विकार निर्विकल्प चेहरा धर्मराजाचा आहे. का? हरी आला हाता मग कैसी भय चिंता. पुढे कथा सर्वांना माहिती आहे पण तरीही सांगतो. प्रतिज्ञा केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने युक्ती वापरली. आता 4 ज्या आहेत त्या इथे पहिली आहे. असो आता ती सगळ्यात सांगत नाहीये. त्यातली ही वापरली. काय? द्रौपदीला सांगितलं बरोबर पहाटे 4 वाजता आपल्याला इथून निघायचंय. एका रावटीमध्ये जायचंय आणि तिथे जाऊन फक्त दर्शन घ्यायचंय. म्हणजे ठीक आहे. द्रौपदीने विचारलं नाही देवाला कुठे जायचंय कसं जायचंय.
संशयाची वृत्ती राहत नाही देवाजवळ. बरोबर पहाटे 4 वाजता तयार झाले. द्रौपदीला खांद्यावरती घेण्याच्या आधी देव म्हटले चल द्रौपदी आता. आणि पुढे चालायला लागल्यानंतर अंतर पडायला लागलं दोघांमध्ये. मग देवाने मागे वळून पाहिलं, द्रौपदीच्या चपला ज्या आहेत त्या चिखलामध्ये रोखतात. देव पुन्हा पाठीमागे गेले, चिखलाने भरलेल्या चपला स्वतःच्या काखेमध्ये घेतल्या, द्रौपदीला खांद्यावर बसवलं, चल आता. आणि मी विचारलं कुठे, म्हणजे रावटीत समोरच्या. कोण आहे तिथे? भीष्माचार्य. काय करतायत? माझं स्मरण करतायत. पहाटेच्या वेळी ते माझं स्मरण करतायत. श्रीकृष्ण जयकृष्ण असा त्यांचा नामस्मरणाचा घोष आहे. तुला फक्त त्यांची समाधी भंग करायची. आणि समाधी भंग झाल्याबरोबर हातातल्या बांगड्यांचा आवाज त्यांच्या कानावर जाईल, एवढंच कर. द्रौपदी आतमध्ये गेली. भीष्माचार्यांच्या त्या तेजपुंज रूपाकडे पाहिल्यानंतर तिलाही जाणवलं की भक्त कसा असावा, तर भीष्माचार्यांसारखा. पण देवाने सांगितलेले शब्द आठवले, मग पुन्हा समोर गेली. भीष्माचार्यांच्या चरणावर मस्तक ठेवल्याबरोबर समाधी भंग झाली. भीष्माचार्य मनात विचार करतात की माझीच कोणीतरी एखादी कौरवांच्या बाजूची कुलवधू दर्शनासाठी आलेली आहे. हातातल्या बांगड्या वाजवल्या, कानावरती बांगड्यांचा आवाज आल्याबरोबर लक्षात आलं सौभाग्यवती आहे. म्हणून मुखातून सहज आशीर्वाद गेला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदीनं लगेच विचारलं या जन्मीचा का पुढच्या? डोळे उघडले. द्रौपदी तू इथे कशी? म्हणजे एकटीच नाही, गडी आणलाय बरोबर. कुठं आहे तो? बाहेर उभा आहे. देव घाबरला होता, अंगावर घोंगडी घेऊन बसला होता. मनात भीती होती, जर भीष्माचार्यांनी शाप दिला तर तो सहन करावा लागेल अंबऋषीसाठी. तसा भीष्माचार्यांच्या डोळ्यात अश्रू आले. कुठं आहे तो? मला बघायचा आहे. आणि मग हाताला धरून बाहेर आणलं. देवाने घोंगडी पांघरलेली आहे. खासकन घोंगडी ओढल्याबरोबर काकेतल्या चपला खाली पडल्या आणि भीष्माचार्य पुन्हा रडायला लागले. वा देवा, जिच्या चपलांची तुला एवढी काळजी आहे, तिच्या कुंकवाची किती काळजी असावी. पण पुन्हा सांगतात, याद राख, मला भीष्माचार्य म्हणतात. तू माझी प्रतिज्ञा आज मोडली, मी तुझी प्रतिज्ञा आज मोडतो. आणि मग देव सांगतो त्या ठिकाणी, भीष्माचार्य सांगू तुम्हाला, माझ्या भक्तासाठी असंख्य प्रतिज्ञा मोडायला तयार आहे, पण भक्ताच्या केसाला धक्का लागू देणार नाही, हे माझं ब्रीद आहे. हरी आला हाता मग कैसी भय चिंता विठोबा रखुमाई.
त्याचबरोबर त्यांचे सर्व शिष्यगण या सर्वांच्या चरणी ही सेवा या ठिकाणी समर्पित करतो। भगवान या ठिकाणी पांढरेचा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे आणि माझ्यासमोर पुन्हा शंकर आहे। या दोघांच्या मध्ये एक भक्त आहे, त्याच्या हृदयातले भाव या दोघांच्या पर्यंत पोहोचावेत फक्त एवढीच अपेक्षा या कीर्तनाच्या माध्यमातून। म्हणून तुकोबरांचे शब्द या ठिकाणी वापरतो। करवेली तैसी केली कटकट, वाकडे की नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती। कबीर महाराज असं म्हणतात, साधू ऐसा चाहिए जैसा सुप सुभाय, सार सार गही रहे तोथा देव उडाय। या न्यायानं जो तोथा आहे चोथा आहे तो माझी मला परत करा, आणि जे चांगलं आहे ते सद्गुरूंचे विचार आहेत ते ग्रहण करा। पुनश्च एकदा झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो। तुकाराम
संस्था आळंदी देवाच या संस्थेचे संस्थापक आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्या गुरुपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या या अतिशय छोट्या अशा कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी बारामती परिसरामध्ये काळे महाराज आणि ज्यांनी हा परमार्थ संपूर्ण तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यापर्यंत पोहोचवला असे साधूबाबा शिंदे यांचे सुपुत्र ज्यांनी आपल्या वडिलांची परंपरा पुढे चालवली ते हरिभक्त परायण प्राध्यापक अच्युत महाराज शिंदे यांनी आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी पांढरीच्या महादेवाच्या चरणी रुजू केलेली आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा हार्दिक हार्दिक असं आभार मानतो। खरं तर शिंदे महाराजांचं नाव समोर का आलं याला फक्त एकच कारण आहे, फक्त एक कारण आहे, माझा विद्यार्थी म्हणून नाही, पण आज रविवार आहे म्हणून सुट्टी असते, काळजीच मिटली। म्हटलं गणेश महाराजांना म्हटलं आपलं घरी त्यांना फोन करा आणि आपण आलात, अतिशय आनंद झाला। कोणत्याही गुरुला आपला शिष्य आपल्यापेक्षा एवढा मोठा झालेला, आणखी स्टेजवर आणखी मोठा गेलेला निश्चितच आनंद असतो। त्याच्याबद्दल बोलण्यात काही म्हणजे बोलण्यात त्यांच्याबद्दल बोलणे इतपत आताशी पहिली दुसरी सुद्धा नाही, छोट्या गटात ते परमार्थात मी ते खूप उंचीपर्यंत पोहोचले। त्यांची उंची याही पेक्षा आपल्या वडिलांच्या पेक्षा ही वडिलांच्या इतकीच वाढो अशा प्रकारे मी सर्व उपस्थितांच्या तर्फे सरांना हार्दिक हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आज पहिल्याच दिवशी थोडस अडचण येते का काय अशा प्रकारचा निसर्गानं कोप करण्याचा प्रयत्न केला, परंतु कीर्तन सुरू होण्याच्या वेळेपर्यंत या निसर्गाला काय वाटलं असेल कुणास ठाऊक, त्यानंतर एकही थेंब या ठिकाणी आलेला नाही। त्या निसर्गालाही भरपूर भरपूर अगदी मनापासून धन्यवाद। पडला निश्चितच चांगलं आहे, काय प्रश्न नाही, परंतु ज्या काळामध्ये तो आपल्याला होता आपला एवढा उत्साह, आणि उत्साह आमचा नव्हताच, उत्साह होता ह्या सगळ्या गुरुजींच्या शिक्षणाचा, या सगळ्या आळंदीकर पोरांचा, इतकी पोरं उत्साही झालेली होती, परंतु आज त्यांचा थोडासा डिसमूट झाला। आम्ही निसर्गाच्या वतीनं क्षमा मागतो आणि शेवटी आयोजक आम्ही पडतोय। हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी 2-3 दिवसाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आपण या ठिकाणी पार पाडतोय। आदरणीय गुरुवर्य ही बऱ्याच म्हणजे बारामतीकरांच्या सारखी फक्त ही माहिती आहे, शिष्यांना त्यांच्या माहिती आहे। आदरणीय शंकर महाराज पांचाळ गुरुजी या ठिकाणी आहेत, उपस्थित आहेत, तर ज्यांचा आपण गुरुपूजन सोहळा करणार आहोत ते कोण असे मागाशी पाठीमागून फिरत होतो त्यावेळेला 5-6 जणांनी विचारलं ही व्यक्ती इथं आहेत म्हणजे आहेत का, म्हटलं म्हणून फक्त सर्वांच्यासाठी सांगतो, गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक पाहण्यासाठी। गेल्या वर्षी कवठडी या ठिकाणी हा गुरुपूजन सोहळा पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि त्याच वेळेला ही पोरं मनामध्ये पटून गेली। कवठीला ज्यांनी आयोजन केलं होतं ते या ठिकाणी आहेत, त्यांचंही या
निमित्तानं हार्दिक हार्दिक अशा प्रकारचा आभार मानतो. या ठिकाणी आज महाराजांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं कीर्तन सेवा आपल्याला जी दिलेली आहे, या कीर्तन सेवेबरोबरच जो दुसरा महत्वाचा मार्ग असतो तो म्हणजे असतो अन्नदानाचा. आज सकाळचा अल्पोपहार, दुपारची पंगत, सायंकाळची पंगत ही ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपल्याला देऊ केलेली आहे, त्या अगोदर शिंदे सरांना मी विनंती करतो, आपण गुरुजींच्या हस्ते आपलं श्रीफळ स्वीकारावं. सकाळचा नाश्ता दिलेला आहे दत्तात्रय जाधव यांनी, कृपया पुढे यावं आणि आपलं श्रीफळ स्वीकारावं. दत्तात्रय जाधव. दत्तात्रय जाधव यांचा सत्कार शिंदे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आज सायंकाळची पंगत देऊ केलेली आहे. आमच्या सगळ्यांचे खरे आयोजक म्हणजे पाठीमागे राहणारी माणसं पुढं कधीतरी आली पाहिजे, आपण त्यांना पुढं घेतलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला एकदा पाठीवर थाप त्यांचे टाकली की पुन्हा पुढच्या वर्षी बोज टाकायला आपण रिकामे. बापूंनी सायंकाळची पंगत देऊ केली, त्यांनी आपल्याला या ठिकाणी आपल्या सत्काराचा नारळ स्वीकारावा. हा जो सोहळा गेल्या वर्षी आम्ही इथं घ्यायचं ठरवलं, याच्या पाठीमागचं खरं श्रेय बापू, त्यानंतर पाटील, गणेश महाराज या सर्वांच्या श्रेयामुळं हा इथं आपण आयोजित केला. तसाच काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना उद्या आणि परवा उपस्थित राहता येणार नाही, म्हणून बोरी पारधी केडगाव या ठिकाणी पुढच्या वर्षीचा आपला हा संपूर्ण सोहळा आहे. ते जे बोरी पारधीचे जे आले त्यांचा या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन, लाल पिशवी शाल आहे. पुढच्या वर्षीचा आपला हा सोहळा बोरी पारधी केडगाव या ठिकाणी असेल. ते खास आमंत्रण द्यायला आज आपल्याला आले, उद्या आणि परवा त्यांना वेळ नाही म्हणून